मला म्हणायचं होतं काय, तुला घुसखोर म्हणायचं होतं ना, घुसखोर म्हटलं असतं तरी चाललं असतं. तू गुरुवार्यांना बोलायचं नव्हतं. तू आमचं सर्वस्व आहे, ते सर्वस्व आहे आमचं. आमचं सर्वस्व आहे ते. लवांड्या बाजूल तू लवांड्या, तू परत गुरुवार्यांना जर बोलला ना, तू लक्षात ठेव, आम्हाला काय भिडायचंय ते भीड. लवांड्या आमचे आई बाप आहे ते आमचं सर्वस्व आहे. ए लवांड्या, सर्वस्व आहे आमचं ते. लवांड्या आमचा नादी लागू नको. हा व्यक्ती सातत्याने वारकरी संप्रदायातले जे पूज्य आणि महनीय संत आहेत, ज्यांच्यावर वारकरी संप्रदाय उभा आहे, ज्यांनी टिकवून ठेवला, अशा लोकांवर सातत्याने घाणेरड्या भाषेत टीका करत होता आणि त्यांना घुसखोर म्हणून संबोधत होता. ज्या लोकांचे लाखो शिष्य या महाराष्ट्रामध्ये आहेत, ज्यांनी व्यसनमुक्तीचं आणि मोठं कार्य या महाराष्ट्रात उभं केलं, त्यांना अशा पद्धतीने त्यांचा उपवर्द केल्यामुळे राज्यभरात तीव्र अशी संतापाची लाट उसळलेली आहे आणि त्या संतापाच्या उद्रेकातनच हा प्रकार घडलेला आहे. माझं या निमित्ताने शरद पवारांना आवाहन आहे की आता तरी तुम्ही तुमच्या बगलबच्च्यांना आवरा आणि या महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्राच्या पूज्य संतांचा अपमान करणं थांबवा.